12 ते 15 मिनिटामध्ये करणारा फुल बॉडी योगा रुटीन आज मी तुम्हाला दाखवणार आहे, जे तुम्ही घरच्या घरी करू शकता, कुठलंही इक्विपमेंट न वापरता. त्यासाठी फक्त तुम्हाला सातत्य हवे, स्वतःसाठी वेळ काढणं आणि स्वतःवर प्रेम करणं गरजेचं आहे. म्हणून आजचा हा फ्लो एकदम परफेक्ट आहे. नमस्कार, मी मेघा. स्वागत आहे मेघालाईन मराठीवर. जर तुम्हाला वेट लॉस, बॉडी फ्लेक्झिबल आणि हेल्दी लाईफस्टाईल सुरुवात करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जो की बिगिनर्सपासून ॲडव्हान्सपर्यंत उपयोगी आहे. सुरुवातीला आपण वॉर्मअप करणार आहे, जे की आपल्याला कसलीही इंजुरी नाही झाली पाहिजे याची काळजी घेण्यासाठी वॉर्मअप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला स्ट्रेट उभं राहायचं आहे. नेक अप अँड डाऊन, मानेला मागच्या दिशेने घेऊन जाणं, देन खाली. याचे काही आपल्याला 20 सेकंद करणं आवश्यक आहे. देन राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट. सावकाश अगदी इनहेल एक्झेल करत आपल्याला हे करायचं आहे. बॉडी रिलॅक्स ठेवणं महत्वाचं आहे. सेमी सर्कल, हाफ रोटेशन करायचं आपल्याला, फुल रोटेशन नाही. बॅक साईडनी, देन खाली मान करून. हे पण आपल्याला 20-20 सेकंद करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मानेनंतर आपल्याला हात पुढे करून, जसं की मूठ ओपन बंद, दोन्ही हात जस्ट आणि दोन्ही साईडनी रिव्हर्स, काही वेळा असे काही वेळा असे. आणि त्यानंतर मनगटी रोटेशन. क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज आपल्याला करणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर शोल्डर रोटेशन, खांदे फिरवणे, अगदी सावकाश सहज वाटलं पाहिजे आणि स्ट्रेच तुम्हाला फील करता येणं महत्त्वाचं आहे. अँटी क्लॉकवाईज हे पण 20-20 सेकंद तुम्ही करू शकता. त्यानंतर कमरेवर हात ठेवून जस्ट ट्विस्ट 1 2. पूर्ण बॉडी आपली गरम होणं आवश्यक आहे, म्हणून सगळ्या पद्धतीने वॉर्म करायचं आहे. त्यानंतर थोडं पायामध्ये अंतर ठेवून शक्य होईल तेवढं तुम्हाला बेंड व्हायचं, साईड बाय साईड. त्यानंतर थोडंसं जाग्यातच तुम्हाला वॉर्म करायचं आणि नंतर दोन्ही हात वर करून जस्ट बेंड 1, होल्ड करायचं थोडंसं, देन अप. परत एकदा हात जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न किंवा इथे असेल तरी हरकत नाही. देन रिलॅक्स, थोडं कमरेवर हात ठेवून पायामध्ये हलका डिस्टन्स अँड देन रोटेशन, सर्कल. याच्याने तुमच्या बॉडीमधला जो स्टिफनेस आहे तो कमी होतो. क्लॉक आणि अँटी क्लॉकवाईज सगळं 20-20 किंवा 30 सेकंड तुम्ही करू शकता. देन रिलॅक्स. त्यानंतर नी. स्नायू मोकळे होणं महत्वाचं आहे. तुम्हाला जे जे जमतं, कम्फर्ट वाटतं ते वॉर्म करून घ्यायचं. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण सूर्यनमस्कारापासून सुरुवात करणार आहे, जे की कमीत कमी 6 ते 12 करणं आवश्यक आहे. मी काही तुम्हाला दाखवणार, कारण की त्याच्याने तुमचा वेट लॉस, स्टॅमिना आणि फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह होते. म्हणून सूर्यनमस्कार बेस्ट आहे. चला करूया. सुरुवातीला असं उभे मॅटच्या टॉपला दोन्ही हात जोडून श्वास घेत, प्रणामासनानंतर हस्तोत्तनासना. प्रत्येक बॉडीला, प्रत्येक पार्टला तुमच्या
लवचिकता येण्यासाठी बेस्ट आहे अधोमुख श्वानासना, दंडासना, अष्टांग, भुजंगासना, अधोमुख श्वानासना, प्रणामासना. एक राउंड. इनहेल एक्झेल कडे प्रॉपर फोकस ठेवणं आवश्यक आहे. भुजंगासना, अधोमुख श्वानासना, अश्वसंचलनासना, प्रणामासना. सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक पोजला होल्ड पण करू शकता. काही सेकंड तुम्ही थांबू शकता, फील करू शकता. सुरुवातीला स्लो करू शकता, नंतर स्पीड मध्ये करू शकता. प्रणामासना. याचे कमीत कमी आपल्याला 6 ते 12 राउंड करणं आवश्यक आहे. नेक्स्ट आपण ताडासन करणार आहे. ताडासनासाठी दोन्ही पाय जोडून इनहेल एक्झेल अगदी नॉर्मल दोन्ही हात क्लॉक हे करायचं लॉक अँड देन वरती शक्य होईल तेवढं होल्ड अँड रिलॅक्स, होल्ड अँड रिलॅक्स, होल्ड. याच्याने तुमचं बॅलन्स छान होतं, पोश्चर सुधारतं. त्यानंतर थोडं ताडासना साईडला बेंड करणं आवश्यक आहे. तुम्हाला या साईडला सगळीकडनं खूप छान स्ट्रेच मिळेल आणि सर्क्युलेशन छान होईल. एक्सेस फॅट असेल तर ते जाईल. सातत्य खूप महत्वाचं आहे. कमी करा, रोज थोडं थोडं करा, पण करणं आवश्यक आहे. रिलॅक्स. कमीत कमी 30 सेकंड तरी रोज करा. नेक्स्ट आपण त्रिकोणासन करणार आहे. त्यासाठी दोन्ही पायामध्ये अशा पद्धतीने अंतर. हा पाय स्ट्रेट राहील, वेरॅज हा असा राहील आणि बॅलन्स करत करत आपल्याला खाली वाकायचं. स्ट्रेच. वेस्टचं फॅट याच्याने कमी होतं आणि छानपैकी स्ट्रेच मिळतो. देन होल्ड. काही सेकंड होल्ड तुम्ही थांबू शकता. देन हा पाय स्ट्रेट राहील लेफ्ट अँड देन हा या दिशेने. दोन्ही पाय स्ट्रेट असले पाहिजे, असं फोल्ड वगैरे नको आहे. बॅलन्स करणे आवश्यक आहे. त्रिकोणासन. याच्यामध्ये तुम्ही डायनामिक फ्लो पण करू शकता बॅलन्स होत असेल तर. पूर्ण बॉडीला सुंदर स्ट्रेच मिळतो आणि तो स्ट्रेच तुम्हाला फील करायचा आहे. नेक्स्ट आपण अधोमुख श्वानासना बघणार आहे. त्यासाठी आपल्याला दोन्ही हात जमिनीवरती बॅलन्स करत, किंवा तुम्हाला डायरेक्ट वाकता येत नसेल तर मग तुम्ही पहिले वज्रासन, देन कॅट काऊ मध्ये येणे आणि दोन्ही पाय या पद्धतीने डाऊनवर्ड डॉग पोज म्हणतात याला. अधोमुख श्वानासना ब्लड सर्क्युलेशन साठी बेस्ट आहे. होल्ड फ्यू सेकंड्स. दोन्ही हातामध्ये छान पैकी डोकं तुमचं गेलं पाहिजे. यामध्ये तुम्ही 20 ते 30 सेकंड होल्ड किंवा तुम्हाला अजून वेळ वाढू शकता. याच्यामध्येच काही व्हेरिएशन्स म्हणजे लेग अप, होल्ड, लेग डाऊन, दुसरा पाय वर, देन रिलॅक्स. परत एकदा इनहेल एक्झेल करत राहणे आवश्यक.
स्ट्रेंथ मिळते आणि ब्लड सर्क्युलेशन उत्तम होतं. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण सेतुबंधासन करणार आहे, जे की हिप्स, थाय आणि लोअर बॉडीसाठी खूप उपयोगाचं आहे. त्यासाठी आपल्याला मॅटवरती, पाठीवरती झोपायचं आहे. रिलॅक्स बॉडी. दोन्ही पाय मग फोल्ड आणि दोन्ही हात जमिनीला साईडनी, आणि आपल्याला कमरेचा भाग पूर्ण उचलायचा आहे अशा पद्धतीने. होल्ड few seconds, then relax. परत. then relax. तुम्हाला जर सपोर्ट घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने होल्ड करू शकता. इनहेल एक्झेल करत राहणे आवश्यक आहे. नेक्स्ट आपण नौकासना करणार आहे. कोर आणि बेली फॅट साठी बेस्ट आहे. तर आपण मॅटवर बसून घ्यायचं आहे आणि दोन्ही पाय बॅलन्स करत, सुरुवातीला तुम्हाला डायरेक्ट होत नसेल तर हाताचा सपोर्ट घ्या अशा पद्धतीने आणि कोरला टाईट करा. आणि देन नौकासनामध्ये शक्य होईल तेवढं होल्ड, कोरला टाईट. कमीत कमी 30 सेकंड तुम्ही करू शकता. पुन्हा वेळ वाढवा हळूहळू आणि रिलॅक्स होऊ शकता. होल्ड करा, देन परत तुम्ही करू शकता. सुरुवातीला तुम्ही असं, देन बॅलन्स झाला की असा. यामध्ये व्हेरिएशन्स, जर तुम्हाला पुढे अजून स्टॅमिना असेल होल्डिंगचा तर तुम्ही थांबू शकता आणि पाय अशा पद्धतीने बॅलन्स. देन रिलॅक्स. नेक्स्ट आपण बालासना करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही कोर एक्सरसाइज करता, स्ट्रेंथच्या एक्सरसाइज करता, त्यानंतर बॉडीला काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणून बालासना आवश्यक आहे. तर आपण वज्रासनामध्ये बसतोय. रिलॅक्स. इनहेल एक्झेल करतोय थोडंसं. त्यानंतर दोन्ही हात वर आणि समोर डोकं टेकवायचं. 30 सेकंड तुम्ही रिलॅक्स करू शकता. अजून यामध्ये जर तुम्हाला छान अजून रिलॅक्स व्हायचं असेल तर दोन्ही पायामध्ये अंतर करून देन हात समोर अँड देन रिलॅक्स. पूर्ण बॉडीला काम करण्यासाठी बालासना खूप महत्वाचं आहे. वर्कआउट नंतर ब्रीदिंग कंट्रोल करणं, बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण प्राणायाम करणार आहे, अनुलोम विलोम. त्यासाठी आपल्याला तुमच्या कम्फर्टेबल पोजमध्ये बसून राहायचं आहे. पोश्चर तुमचं स्ट्रेट असणं आवश्यक आहे. राईट हँडनी तुम्ही थंबनी राईट नोस्ट्रिल क्लोज आणि इनहेल लेफ्ट नी, एक्झेल राईट नी. ऑल्टरनेट ब्रीदिंग टेक्निक करणं आवश्यक आहे. कमीत कमी तुम्ही 1 ते 2 मिनिट हे करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे, तर रिझल्ट नक्कीच चांगला मिळेल. स्वस्थ रहा, मस्त रहा. पुन्हा भेटू.